मज्जा करू देत आणि तू आधी दादाला पण घेऊन ये. तू नाही आला तर मी खूप सॅड होईल आणि मग मी नाही सेलिब्रेट करू शकत. सई खूप खेळायचं आपल्याला. जा आज सगळं होमवर्क करून घे. नाही आधी सांग मला, आधी दादा येणार आहे की नाही? कसं समजावू सईला की सावनी कधीच आदित्यला इथे पाठवणार नाही. के सई बी अ गुड गर्ल. तू आत्ताच सांगितलंस ना देवी आईला, मग तिला थोडासा वेळ देऊया ना. मग आता तुझी विश अशी हळू 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 देवीपर्यंत पोहोचणार. मग ती तो डिसिजन घेणार, मग ती आधी दादाला गाठणार आणि त्याला घेऊन उद्या सईच्या बर्थडेला इथे येणार. आपला बर्थडे उद्या आहे ना. मग तुम्ही हे काय वचन देताय? का तिला खोटी स्वप्न दाखवताय? आधी दादा येणार उद्यापर्यंत. आधी दादा येणार. आधी दादा येणार. ये आधी दादा येणार. आधी दादा येणार. ये. किती खुश दिसते सई आता या क्षणी. केवढा आनंद झालाय तिला. हे खरं आई, सईचा आनंद टिकवणं तुझ्या हातात आहे. कारण मी आई म्हणून सईला प्रॉमिस केलंय, पण तिथे एक दुसरी आई सुद्धा आहे जिच्या काळजाला काही पाझर फुटत नाहीये. सावनी आधीला पाठवणं कठीण आहे. सई सगळ्यांना प्रसाद दे बघू. जा. हॅलो. हाँ एक मेक एंड चीज पास्ता विथ गार्लिक ब्रेड 300 एक मध्ये पाठवा. मम्मा हा पास्ता तू माझ्यासाठी पास्ता मागवतीयस? ऑफकोर्स बेबी, तुझ्यासाठीच मागवलाय. जस्ट द वे यू लाइक इट. क्रीमी अँड चीजी. मम्मा मला आता नाही आवडत, मला आधी आवडायचा. म्हणजे? अगं म्हणजे मला आता बाहेरचं नाही आवडत. मला पास्ता मुक्तांटी करतात ना, मला तोच आवडतो. जर मी आता त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी मला जसं आवडतो ना तसा पास्ता बनवून दिला असता. बट एनिवेज मला आता पास्ता नाही खायचा. मला चीज मेथी परोठा खायचा. मुक्तांटी बनवतात ना सेम तसाच. कसं लागतं? रोज खूप मस्त झाला हा मेथी परोठा. ह्याच्यात चीज पण टाकलं ना. रोज खूप मस्त झालं. बोलले होते ना मुक्ताई खूप छान जेवण बनवते. ओके बेटा. मुक्ता ना डोक्यात जाते माझ्या. खायला प्यायला घालून माझ्या मुलाला तिने तिच्या बाजूने करून घेतलाय. सतत आपलं पालक पराठा करू, चीज रोल करू. पूर्वी पास्ता पिझ्झा म्हटलं ना की माझा आदित्य किती खुश व्हायचा. पार्सल आला की त्याच्यावर तुटून पडायचा. आता सतत घरचं खायला प्यायला घालून त्याची बाहेर खाण्याची ना सवय मोडून टाकली या सगळ्यांनी. नाही पण आता याला सगळ्यांच्या विरोधात काही बोललं ना तर अजिबात आवडणार नाही. ओके बेटा, मागवते मी तुझ्यासाठी मेथी पराठा विथ चीज. हॅलो. हां 300 एक मधनं बोलते. पास्ता मागवला होता ना. हां चुकून मागवलं होतं. आता मेथी पराठा विथ चीज घ्या. थँक्यू. हे काय बनवतोयस? अगं मम्मा ग्रीटिंग कार्ड बनवतोय. उद्या सईचा बर्थडे ना, मला तिला द्यायचं आहे आणि मी तिच्यासाठी छान एक डॉल सेट पण देणार आहे. माझ्या पिगी बँकमध्ये आहेत तेवढे पैसे. नाईस. पण मला सांग तू हे कसं काय पोहोचवणार आहेस तिथे? म्हणजे मी जाणार आहे, मला बोलवलंच नाही. आधी आपण जेव्हा त्या घरातून बाहेर पडलो तेव्हा एकाने तरी तुला थांबवलं का? कुणी असं म्हटलं की आदित्य प्लीज जाऊ नकोस? इनफॅक्ट तू तर तुझ्या सागर पप्पांना हे विचारलंस की पप्पा मी खरंच जाऊ का? तू तर भीक मागत होतास त्यांच्याकडे की सावनी मम्माला राहू दे म्हणजे मलाही राहता येईल. बोललास की नाही? मग तरी तुला कोणी थांबवलं का? नाही ना. इट्स अ क्लिअर मेसेज. नो बडी वॉन्ट्स यू. तू कोणालाही नकोयस तिथे. हे बघ सईने तुला बोलवलंही असेल पण इतर कुठल्याही फॅमिली मेंबरनी तुला बोलवलेलं नाहीये. मग अगं पण मम्मा सईने बोलवले ना मला. आम्ही खूप छान छान प्लॅनिंग्स केलेत. आम्ही एकत्र खूप मजा करणार आहोत आणि माझे सगळे स्कूल मधले बिल्डिंग मधले सगळे फ्रेंड्स येणार आहेत. इनफ. तू नाही जायचंस. अगं पण मम्मा सईसाठी. तुला एकदा सांगितलं कळत नाही आधी? आदित्य आपण इथे आल्यापासून तुला एकाने तरी फोन केलाय का? एकाने तरी तुला असं विचारलं की आदित्य तू कसा आहेस? तू काही खाल्लंस का? शाळेत गेला होतास का? तुला बरं वाटतंय का? की वी मिस यू असं एकाने तरी फोन केलाय? तूच वेळ आहेस. तूच त्यांना मिस करतोय. ते तुला कुणी मिस करत नाहीये बेटा. पण मग इनफ. नो मोर डिस्कशन्स. मला याबद्दल आता काही बोलायचं नाहीये. तू त्या बर्थडे पार्टीला जाणार नाहीयेस. आणि हे जे काय बनवलंयस ना याचा काही फोटो बिटो काढून पाठवायचं तर पाठव. पण तू आणि हे ग्रीटिंग कार्ड त्या बर्थडे पार्टीला पोहोचणार नाही. इज दॅट क्लिअर? पण मम्मा शट अप. मी का? अरे काय झालं? एकटी झाली? हा होणाऱ्या बाळाचा बाबा कुठे आहेत? काय झालं?
खिशात टाकून आणताना पडला का कुठे? कुठे पडला? कोमलच्या पोळ्यात? मी का अख्ख्या जगासमोर आले आता की तुझ्या होणाऱ्या बाळाचा पाप तुझाच राहिला नाहीये. त्याचं लग्न झाले. बिचारी मी का तुला यावं लागलं ना परत माझ्या या कोंडवाड्यात. पण तुला माहिती आहे हर्षवर्धन किती दिलदार आहे. हा विल डू वन थिंग. तुझं कमबॅक आणि तुझं हे दुःख सेलिब्रेट करूया. अगं ये ना बस ना तू. बस इथे बस ग बस. लेट्स सेलिब्रेट. ठीक आहे. माझं दुःख तू सेलिब्रेट करशील एवढी लायकी नाहीये तुझी. माझं आयुष्य बरबाद केलंस. कधीच नाही विसरणार. आणि आता असं समजू नकोस की मी परत आले म्हणजे मी घाबरले, मी गप्प बसेन. नाही, मिहीर आता नाहीये म्हणून मी अवेलेबल आहे असं समजायचं नाही. आता नाही घाबरणार तू. खरं आता जुनी मी का नाही राहिली. आणखीन सोमाने बरबाद करेन मी तू. त्यामुळे एक जरी पाऊल पुढे टाकलं ना तर काय करशील? सांग ना. तर काय करशील? मी का तुझ्या धमक्या ना पोकळ आहेत. त्यामुळे तुझ्या या पोकळ धमक्या स्वतःकडेच ठेव. तुला एक छान आयडिया देऊ का? आत्ताच्या आत्ता बाहेर जा. सगळ्या जगाला ओरडून सांग की तुझ्या पोटात जे बाळ आहे त्याचा बाप मिहीर आहे. मिहीरचा संसार एका सेकंदात तुटेल. आणि सागरच्या घरावरती आभाळ कोसळेल ते वेगळंच. ते मला एक सांग, तू जर हे सगळं केलंस तर तुझ्या घरचे तुझा अजूनच द्वेष करतील नाही का? त्यामुळे मी काय सांगतोय ते ऐक. ह्या पुढे जे मी सांगेन ना गप कुमार नाही खायचा. बिकॉज यू हॅव नो चॉईस. यू हॅव नो चॉईस. आई एकविरे, तू सगळ्यांची आई आहेस. आम्हाला 2 लेकरांच्या इच्छा पुरवताना दमायला होतं आणि तू तर सगळ्या लेकरांच्या इच्छा पुरवतेस. माझ्या आणि मंजुताईच्या लहानपणी बाबा म्हणायचा, देवाच्या चेहऱ्यावरचं गोड हसू म्हणजे लहान मुली. आई माझी सई पण तशीच आहे. वाढदिवस आहे तिचा उद्या आणि तिचा आदिदादा घरात नाहीये. पण मी तिला वचन दिलंय की मी त्याला आणीन. आता ते पूर्ण करायला तू मदत कर. उद्या आधीचं पाऊल या घरात पडू दे आई. तू आहेस म्हणून आजवर कधीच काहीच वावगं झालं नाही. सुखही हातून जाता जाता परतून आलंय. फक्त तुझ्या कृपेने उद्या सुद्धा तसंच होऊ दे गं. माझ्या सईच्या चेहऱ्यावर आधीच्या येण्याने हसू येऊ दे.